ठाकूर के बिंदास बोल मध्ये मी उमेश ठाकूर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आज मी रिव्ह्यू करणारे मराठी नाटक ज्याचं नाव आहे डिअर किट्टी. मुळात हे जे नाटक आहे हे ॲन फ्रँकची डायरी या जगप्रसिद्ध कादंबरीवर आधारित असलेले नाटक आहे आणि याचे लेखन केलेलं आहे चकोर शाह यांनी. आता दुसऱ्या महायुद्धामध्ये जे काय हिटलरने कारनामे केले आणि ज्यू लोकांवर जो काय अन्याय केला किंवा अत्याचार केले किंवा हिटलरशाही जी काय त्यांनी केली त्याबद्दलचं हे नाटक आहे. आणि ज्यू लोकांची जी अवस्था होती त्यावर भाष्य करणारं हे जबरदस्त नाटक आहे. मुळात त्या काळी काय घडलं होतं याबद्दल ही कादंबरी आहे आणि या कादंबरीवर लेखन करणं ही मोठी टास्क आहे. पण खरं सांगू का तुम्हाला, लिखाणामध्ये नाटक नंबर 1 आहे. ज्या पद्धतीने हे नाटक केलं, आता हे प्रायोगिक तत्वावर केलेलं नाटक आहे. मुळात याचं जे प्रेझेंटेशन आहे प्रायोगिक स्टाईलने केलं, पण याचं लिखाण मी पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो. ज्या पद्धतीने नाटक लिहिलंय हे तद्दन कमर्शियल लिखाणाचं बेस असलेलं नाटक आहे. मुळात आवर्जून बघण्यासारखं नाटक आहे, वाचण्यासारखं तर आणखीन आहे असं म्हणेन मी. कारण याचा जो काय ग्राफ आहे नाट्यलेखनाचा, ज्यांना ज्यांना नाटक लिहायला आवडतं किंवा सिनेमा लिहायला आवडतो त्यांनी हे नाटक बघावं. कशा पद्धतीनं नाटक लिहिलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे नाटक डिअर किट्टी. ही झाली लेखनाची बाजू. त्यानंतर रंगमंचावर याचं जे नेपथ्य आहे हे सजेस्टिव्ह आहे. प्रायोगिक प्रेझेंटेशन असल्यामुळे हे सजेस्टिव्ह नेपथ्य दिग्दर्शकानं डिझाईन केलं असं मला वाटतं. पण खरं सांगू का, ह्या नाटकाला जर ओरिजिनल त्याने जर सेट बनवला असता तर आणखीन इम्प्रेसिव्ह वाटलं असतं. पण जे काय प्रेझेंटेशन होतं ते पण बाप होतं, कारण की दिग्दर्शकाच्या डोक्यामध्ये असलेला तो काळ आणि त्यांनी जे काळ्या विंगा वापरून त्याच्यावर सजेस्टिव्ह असं नेपथ्यकारानं केलेलं डिझाईन हे दिग्दर्शक आणि नेपथ्यकाराची याला खूप कल्पकता म्हणेन. कारण तो काळे विंग्स दाखवून त्यांनी असं दाखवलेलं आहे की त्या काळी अन्याय झालेला आहे, बायकॉट केलेला आहे या सगळ्या गोष्टींना. आणि त्यावेळी मानवतेवरती काळी छटा होती असं कदाचित नेपथ्यकाराला दाखवायचं होतं. आणि त्यामध्ये त्यांनी जे काय सजेस्टिव्ह नेपथ्य केलं हे अप्रतिम होतं. खूपच नाटकाला पोषक असं हे नेपथ्य आहे. हॅट्स ऑफ टू नेपथ्यकार आणि दिग्दर्शक. त्यानंतर यातलं संगीत आहे, हे त्या काळातलं साजेसं असं संगीत केलेलं आहे संगीतकाराने. लाईट्स या खूपच नाटकाला पोषक अशा वाटल्या. रंगभूषा ठीकठाक होती म्हणजे त्या काळातली आहे आणि वेशभूषा ही खूप छान होती. तर ओव्हरऑल बॅकस्टेजच्या ज्या गोष्टी आहेत त्या उत्तमच होत्या. आता राहिला दिग्दर्शकांचा पार्ट. दिग्दर्शन संदेश गायकवाड यांनी उत्तम केलेलं आहे. मी मुद्दाम म्हणेन उत्तम, प्रश्नच नाही. तो काळ उभा करणं, त्या काळातले कॅरेक्टर्स उभे करणं, त्या कॅरेक्टर्सना मॅनरिझम देणं, त्यांना ती भाषा ते आपल्या पद्धतीत बोलवून घेणं ही खूप कसोटीची गोष्ट होती आणि संदेश गायकवाड यांनी ती पुरे सादर केलेली आहे. या नाटकातले कलाकार जे आहेत ते सरस म्हणेन. कारण नवीन कलाकार आहेत किंवा काही नाटकं केलेले कलाकार आहेत, पण त्यांच्यात जो सराईतपणा होता तो माइंड ब्लोईंग होता. त्यात खास करून किट्टीचं काम ज्या मुलीने केलंय ते तर अप्रतिम बघण्यासारखं आहे. ज्या मुलांना अभिनय क्षेत्रात यायचं आहे त्यांनी हे नाटक अवश्य बघावं. की ती लहान मुलगी इतक्या कॉन्फिडेंटली काम करत होती, इतक्या कॉन्फिडेंटली तिची डायलॉग डिलिव्हर होती, इतक्या कॉन्फिडेंटली ती किट्टी सादर करत होती. ही खूपच बघणेबल आहे, ही खूपच शिकण्यासारखी आहे आणि खूपच आपल्यातला कलाकार किती परिपक्व आहे या वयात हे सिद्ध करणारी ही मुलगी होती असं मला वाटतं. वैयक्तिक ठाकूर के बिंदास बोल मधून मी बिंदास बोल की ह्या मुलीला 100 पैकी 1000 मार्क द्यायला हवे. हे नाटक जर स्पर्धेत गेलं तर ह्या मुलीला डेफिनेटली अवॉर्ड मिळालंच पाहिजे अभिनयाचं, यात काही वादच नाही. त्या मुलीबरोबर सोबत बाकी जे कलाकार आहेत सगळेच तेही उत्तम आहेत.
उत्तम अभिनय, नॅचरल पद्धतीनं काम केलं. कोणीच असं वाटत नव्हतं की प्रायोगिक किंवा हौशी नट आहेत असं अजिबात नव्हतं. व्यावसायिक नट जे काम करतील त्याच्यापेक्षा 1% डेफिनेट चांगलंच काम केलेलं आहे सगळ्यांनी. हे खरं तर व्यावसायिक नाटक आहे. हे नाटक व्यावसायिकरित्या हे याचे प्रयोग व्हायला पाहिजे. खूप छान पद्धतीने हे नाटक प्रेझेंट केलेलं आहे आणि मला खरंच बरं वाटलं की हे नाटक ज्या पद्धतीनं बसवलंय, जो कालखंड उभा केलाय, ज्या पद्धतीत त्याचं प्रेझेंटेशन आहे हे अप्रतिम आहे. खूप छान नाटक आहे. अवश्य बघा हे नाटक डिअर किट्टी. एक शासक हिटलर जेव्हा जर्मनीवर जो सेकंड वॉर झाला आणि त्यामध्ये जे ज्यू लोकांवरती अन्याय झाले, त्यांची जी पलायन झालं, त्यांचं लपणं झालं, त्यांना ज्या पद्धतीत मारलं जात होतं आणि त्यातून जीव वाचवणारे कुटुंब किंवा काही जी मंडळी आहेत ती कशी एका घरात येऊन लपतात आणि लपल्यानंतर या म्हणजे मी तुम्हाला सांगेन की जे हादरे असतात लेखनामध्ये ते लेखकाने खूप छान पैकी मांडलेले आहेत. स्टार्टिंग चांगली केली, त्याचा इंटरव्हलचा पॉइंट खूप छान आहे आणि नाटक संपतं तेही खूप छान लाईनवर संपतं. तर ते अन्याय आणि त्या लोकांची जी मानसिक अवस्था आहे हे दर्शवणारं हे नाटक आहे डिअर किट्टी. नक्की बघा, आवर्जून बघा. ठाकूर के बिंदास बोल म्हणून मी सांगेन की तुम्हाला हे नाटक आवडेल. एक वेगळं नाटक बघितल्याचा अनुभव तुम्हाला येईल आणि एक वेगळी संहिता आपल्या समोर सादर केली गेली याचा अभिमान पूर्ण टीमलाच असेल, कारण खूप छान नाटक आहे. मला खूप आवडलं, तुम्हाला आवडेल खात्रीने सांगतो. ठाकूर के बिंदास बोल. फुल मार्क्स टू पूर्ण टीम म्हणजे निर्मात्यांचेही खूप खूप आभार की आपण आपले जे पैसे ते योग्य ठिकाणी लावलेले आहेत आणि त्याचा मोबदला किती मिळेल माहित नाही, पण तुमची कलाकृती ही त्या लेवलची आहे आणि खरोखर सगळ्या टीमने खूप छान केलं. मी कधी कधी टीका करत असतो, मी भरपूर टीका करतो मुळात, पण ह्या नाटकावर मी टीका करू शकत नाही कारण की जागाच ठेवली नाही. इतकं छान नाटक आहे. सगळे कलाकार त्यांच्या परीनं खूप छान काम करत होते आणि वाटतच नाही, असं वाटत होतं की हे व्यावसायिक कलाकार आहेत आणि ते आपलं काम चोख बजावतात हेच दिसलं. मला खूप आवडलं, तुम्हाला आवडेल. नक्की बघा डिअर किट्टी. इथेच थांबतो, पण जर तुम्ही माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, बटन दाबा आणि कमेंट करायला विसरू नका. करा ना यार, बस क्या. भेटूया. अवश्य बघा डिअर किट्टी. सवय करूया. तिथे एक कॉन्सन्ट्रेशन कॅम्प आहे माझा. इथले हा तर विचारूच नाही. पुढे काय काय वाढून ठेवलंय देवच जाणे. आमचा अपराध काय हे तोच जाणे. गाड्या भरून डच तरुणांना लढाईसाठी घेतात जर्मनीला. त्याच्यातला एखादा कोणी पळाला तर त्याच्याऐवजी त्याच्या घरच्यांचे छळ. ही माणसाही नाहीये, जनावर झाले जनावर. जनावरांपेक्षाही हिंस्र झाली होती रक्ताची वस्तू माणसं. अहो, आपल्या शहरातील निरपराध लोकांना पकडून नेत आहेत. साहित्यिक, कलावंत, विचारवंत सगळ्यांना जेलमध्ये टाकून देत आहेत. त्यांच्यातला कोणी एखादा पळाला तर त्याच्याऐवजी त्याच्या घरच्या 5 लोकांना पकडून भिंतीवर आपटून मारून टाकतात. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी येते ही सगळी माणसं कार अपघातात गेल्याची. लाज वाटते आणि तू आलीच माझ्या सिगारेट पर्यंत. तुझ्या अंडीला फक्त विषय मिळायची खोटी बस. अगं नाहीतर काय, सारख्याच उतरवणे चालूच असतं. अंकल आंटी तुम्ही ना एकदम लहान मुलासारखेच भांडता. मी नाही भांडत, ही भांडते. तू म्हणतोस. अरे ही भांडते. प्लीज